हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मानसीज फूड हब. तर आज मी तुमच्यासाठी परत एक रेसिपी घेऊन आली आहे. ती पालकाचीच आहे, पण आपण त्याला खूप वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर मी तुम्हाला आज दाखवते की ताकातला पालक कसा बनवायचा असतो. आपण पटकन त्याचे इन्ग्रेडियंट्स चेक करून घेऊया. तर आपण इथे हा पालक शिजवून घेतला कुकरमध्ये आणि तो शिजत असतानाच त्याच्यामध्ये मी मुगाची डाळ, शेंगदाणे आणि मिरची घालून घेतली होती. इथे तुम्हाला तुरीची डाळ घालायची असेल मुगाच्या ऐवजी तर तुम्ही तीही घालू शकता. तर इथे हे पालकातलं पाणी असं काढून घ्यायचं साईडला. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण फोडणी करून घ्यायची आहे. तर इथे आता फोडणीमध्ये आपण मोहरी, जिरे, हिंग आणि हळद घालून घ्यायचे. आणि या पालकामध्ये आपण शिजताना ज्या मिरच्या घातल्या होत्या त्या काढून घ्यायच्या, नाहीतर त्या क्रश झाल्या की खूप तिखट होतं. आणि त्या अशा फोडणीमध्ये घालून टाकायच्या. आता ह्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ घालून घ्यायचं पालकात त्या, आणि हे असं मिक्स करून घ्यायचं. डाळीचं पीठ जास्त नाही घालायचं, थोडंच घालायचं. आणि हे सगळं आता या फोडणीमध्ये घालायचं. तर हा आहे आपल्या आजच्या रेसिपीचा मेन इन्ग्रेडियंट. हे आंबट ताक आहे. खूप आंबट ताक नाही घ्यायचं, थोडस आंबट ताक घ्यायचं आपल्याला. तर ते पण आपण आता या फोडणीमध्ये घालून घ्यायचं. आणि आपण जे पालकामधनं पाणी काढलं होतं ते पण ऍड करून घ्यायचं आणि सगळं नीट मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आता याच्यामध्ये घालायचं मीठ चवीप्रमाणे, आणि इथे आपण थोडीशी साखर घालून घ्यायची. आणि आता या भाजीला चांगली उकळी काढून घ्यायची. मग ही इन्स्टंट फास्ट अशी होणारी आपली ताकातल्या पालकाची भाजी तयार. तर ही पालकाची भाजी तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की सांगा. आणि हा, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि पुन्हा अशा नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज तुम्हाला लगेच मिळतील.